त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण जसं म्हणालात की राज्यघटना जेव्हा आम्ही पब्लिक सर्व्हिसेस एक्झाम करत होतो त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं किंवा त्यावेळेस शाळेमध्ये असताना ते लक्षात आलं की राज्यघटनेचं महत्त्व, त्याचं प्रियम्बल म्हणजे त्याची प्रस्तावना जी आहे किती सर्वकष केली की म्हणजे जी काही पानं आहेत ती फक्त एका प्रियम्बलमध्ये त्यांनी समानता, त्यानंतर एकनिष्ठता, जी काही चौकट आखून दिली संविधानाची आणि ज्या संविधानाच्या चौकटीवर आधारित आज आपली लोकशाही आधारभूत आहे, तर त्या अशा महामानवांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन करून दिलं, ज्याच्या आधारावर आज समाजामध्ये समानता, एकजूटपणा जी आहे आजच्या दिवशी, ती सर्व याच महामानवांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर चालू आहे। तर मी आपल्याला या दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो। धन्यवाद। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना आज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेमधला आपण 4था स्तंभ, त्या 4थ्या स्तंभाच्या मुळेच आपण जे सर्व उभे आहोत, आपण जे शूटिंग करतो, बोलतो, लिहितो, ते फक्त बाबासाहेबांची कृपा आहे, त्यामुळे आपण ते करत आहोत। बाबासाहेबांनी एक सर्वात महत्त्वाचं काम केलं, त्यांनी कुठल्या समाजाला असं समोर ठेवून घटना लिहिली नाही, ती सर्वकष घटना होती, त्यामध्ये सर्वांना अधिकार दिले, सगळ्यांना समानतेची वागणूक भेटली पाहिजे, हा एक उद्देश बाबासाहेब ठेवला, त्यातूनच आपली घटना निर्मिती झालेली आहे। बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हा फक्त महिलांकरता केला, महिला म्हणजे दलितापेक्षा ज्या विधवा महिला होत्या त्यांच्यावरती प्रचंड अन्याय होता त्या काळात आणि त्या विधवा महिलांना आणि त्याचबरोबर सगळं महिलांना त्यांचे अधिकार मिळाले। जसे आता पुरुषांना 100% जे वडिलांच्या वडीलबाई जमिनीमध्ये किंवा अधिकार होता तो बाबासाहेबांनी त्या महिलेला समान देण्याचा हे केला, घटनेमध्ये तरतूद केली। हिंदू कोड बिल हा फक्त महिलांकरता होता आणि त्या हिंदू कोड बिलला त्या काळचे सनातनी लोक होते किंवा जे पुरुष प्रधान लोक होते त्या सगळ्यांनी त्यांना विरोध केला होता आणि त्या बाबासाहेब त्या एकाच गोष्टी ठाम होती की मला हिंदू कोड बिल कुठल्या परिस्थितीत मंजूर करून घ्यायचा आहे, त्यावेळी विरोध झाला आणि त्यावेळी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता आणि हिंदू कोड बिल 2 वेळा संसदेत आलं होतं आणि 3ऱ्या वेळा मग नेहरूंना समजलं की बाबासाहेब काय ऐकायच्या मनस्थितीत नाहीये, मग त्यांनी त्यात काही अंश जे आज सुद्धा महिलांच्या उपयोगी आहेत ते कमी करून तो हिंदू कोड बिल मंजूर केला। खरं म्हणजे सगळ्या देशातल्या लोकांनी दलितांपेक्षा महिलांनी ना बाबासाहेबांचे उपकार प्रचंड मानले पाहिजे। खरं म्हणजे आम्ही बाबासाहेबांना फक्त आमच्यापुरतं मर्यादित केलंय, आमच्या समाजापुरतं मर्यादित केलं, तर बाबासाहेब हे आमच्या समाजापुरते मर्यादित नव्हते, तर ते अख्ख्या मानवजातीच्या कल्याणाची भावना ठेवणारे माणूस होते। त्यांनी माणसाला कसं जगावं, कसं राहावं हा संदेश दिलाय आणि त्यातूनच आपण सगळे, त्या प्रेरणेतून आपण सगळे आहोत। बाबासाहेबांच्या जे आपल्याला राईट्स अधिकार दिलाय, राईट टू स्पीच, राईट टू राईट्स, हे जे अधिकार आहेत ना त्या अधिकारात आपण पत्रकार म्हणून आहोत आणि त्या अधिकारामुळेच, त्यांच्या ज्या घटनेमुळेच एक साधा चाय विकणारा माणूस पंतप्रधान होतो, आदिवासी महिला राष्ट्रपती होते, आपले एकनाथ शिंदे शेतकरी आहेत, ते मुख्यमंत्री होतात, ती बाबासाहेबांची कृपा आहे। तर सगळ्यांनी या बाबासाहेबांचे जे विचार दिलेत त्या विचारापैकी एक जरी साधा आपण विचार आपल्या जीवनात अंगीकारला तरी आपण उपकृत होऊ।